कोकणातील प्रथा परंपरा या फारच अनोख्या असतात। आज आपण आलो आहे फणसोळे गावात आणि या फणसोळे गावातील एक प्रथा ही प्राचीन काळापासून चालत आली आणि ही नेमकी प्रथा काय आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सापाड सापाड हा शब्द आजपर्यंत कोणी ऐकला नसेल किंवा आपल्या ऐकिवात आला नसेल, परंतु हा शब्द या फणसोळे गावात वापरला जातो आणि हा नेमका सापाड काय आहे हेच तुम्हाला मी आज दाखवणार आहोत। तर चला आपल्यासोबत आपण दाखवूया सापाड नेमकं काय आहे आणि या सापाडची कथा परंपरा काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। इथं या फणसोळे गावामध्ये सर्व जी फणसोळे गावाची गावकी आहे, ग्रामस्थ आहेत, जे काही खोत असतील किंवा जे मानकरी आहेत हे देखील या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। वाजवले जाते तसे आम्ही आज सापाड वाजवतोय, ते मान्य करून घे आणि त्यात काय चूक होत असेल कृपा बक्षीस करू, आम्हा सर्वांचा सन्मान करते आहे। रामराम मंडळी, बोल लावला हुकूम काय? सापाड नेमकं काय असतं हे आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। फणसोळे गावात जे काही फणसोळे गावाची रीतिरिवाज, जी काही परंपरा आहे हे आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। सापाड म्हणजे नेमकं काय असतं हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। जे गावाचे रीतिरिवाज आहेत, गावाचा जो श्रावणात जो मानपान दिला जातो, तो मानपान कशा पद्धतीने दिला जातो यासाठी सर्व गावाची गावकी असेल, मानकरी असतील, खोत असतील, हे सर्व एकत्र जमून या सापाड्याला सुरुवात करतात आणि त्यानंतर या ठिकाणी एका अनोख्या प्रथा परंपरेला सुरुवात होते। ही प्रथा कशी आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। Rangala
ज्या काही गावातील प्रथा परंपरा असतात, सापाड म्हणजे नेमकं काय तर श्रावणातले 4 मंगळवार असतात आणि 4 मंगळवारी गावातील वाटा असतील, गावातील रस्ते असतील हे स्वच्छ केले जातात आणि गाव संपूर्ण स्वच्छ केला जातो। आणि ही प्रथा परंपरा फार वर्षापासून या फणसवळे गावात चालू झालेली आहे आणि गावातील महिला असतील, पुरुष असतील एकत्र येऊन या सापाडमध्ये सहभागी होतात। या ठिकाणी नैवेद्य दिला जातो आणि हा नैवेद्य जो काही गावाचा क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळाच्या ठिकाणी ठेवला जातो आणि त्यानंतर प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक घरामध्ये हा नैवेद्य वाटला जातो आणि अशा पद्धतीने स्वच्छतेचा किंवा साफसफाईचा सापाडा जो काही कार्यक्रम आहे तो या फणसवळे गावात रंगतो। फणसवळे गावातील जो काही सापाड, जो काही कार्यक्रम, जी काही परंपरा आहे या ठिकाणी संपन्न होते। आपण पाहिलं या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, ते जो गावाचा पार आहे या पारा ठिकाणी जो देवाचं पाषाण आहे या पाषाणाच्या ठिकाणची सगळीची सफाई आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि यानंतर हे पाषाण उचललं जातं आणि पाषाण उचलल्यानंतर प्रसादाचं वाटप होतं आणि प्रत्येक गावकरी आपापल्या घरी जातो आणि त्यानंतर या सापाड या उत्सवाची किंवा या परंपरेची सांगता होते। सापाड म्हणजे काय तर नेमकं श्रावण महिन्यात गावातील ज्या काही वाटा असतात, गावातील जे काही रस्ते असतात हे स्वच्छ करावेत आणि गावात रोगराई येऊ नये। गावातील जे काही त्यांनी शेतीची लागवड केलेली असते त्या शेतीला, त्यांच्या क्षेत्रफळाला जे काही त्यांचं देणं असतं ते देणं दिलं जातं आणि त्यानंतर या सापाडाची सांगता होते। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, फणसवळे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।